नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज इथे खूप छान असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बनवणार आहे आपल्या किचनमध्ये कामाची वस्तू. तर इथे माझ्याकडे घरामध्ये कुर्ती होती, ती कुर्ती मी कट करून घेतलेली आहे. 11 इंच रुंदी ठेवलेली आहे आणि 14 इंच अशी उंची ठेवलेली आहे. इथे 2 पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि ते दोन्ही पीस मी स्टिच करत एकमेकांना अटॅच करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने दुसराही पीस मी त्याच मापाने कट करत स्टिच करून तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर एक पीस आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि एक पीस असा आपल्याला फोल्ड करत त्यावर काही मापे टाकायचे आहेत. तर 1 इंच इतकं रुंदीचं माप टाकायचं आहे आणि 5 इंच इतकं उंचीचं माप आपल्याला टाकायचं आहे. तर हे दोन्ही माप टाकून झाल्यानंतर आपल्याला तिथे एक आयताकृती भाग तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व मापे टाकून चॉकने आयताकृती भाग हा आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गोल आकार असा द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गोल आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला या फॅब्रिकच्या खालच्या बाजूनी प्रत्येकी 2 इंचाचं माप टाकायचं आहे आणि तिथे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर 2-2 इंच असं माप टाकत बघा इथे मी चौकोन हा चॉकने आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला पण आपल्याला गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा मी या 2 इंचाच्या चौकोनाला गोल आकार असा देऊन घेत आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला कट करून देखील काढायचे आहे. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये हे प्लास्टिक कॅरी बॅग ऑर्गेनायझर कसं बनवायचं हे मी सांगितलेलं आहे आणि खूप छान असं हे ऑर्गेनायझर आपलं बनून तयार होणार आहे. पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक तर दाखवणारच आहे की किती छान आणि सुंदर असं हे कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपलं एकदम बाजारात मिळणारं प्लास्टिक कॅरी बॅग ऑर्गेनायझर हे बनून तयार आहे. तर अशा पद्धतीने या फॅब्रिकची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2 इंचाची क्रॉस पट्टी देखील कट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी मी निळ्या रंगाच्या फॅब्रिकची कट करून घेतलेली आहे आणि ही निळ्या रंगाची क्रॉस पट्टी आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तिथे स्टिच करत अटॅच देखील करून घ्यायची आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी ही क्रॉस पट्टी या भागाला स्टिच करत अटॅच करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर तुम्ही अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी यूजफुल असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायचं आहे आणि सपोर्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे 2 इंचाची ही क्रॉस पट्टी बघा मी इथे स्टिच करत अटॅच करून घेत आहे. इथे आपल्याला जी निळ्या रंगाची आपण क्रॉस पट्टी कट केलेली आहे ना 2 इंचाची, ती आपल्याला फॅब्रिकच्या क्रॉस भागामध्येच कट करायची आहे. कारण की सरळ जर आपण पट्टी कट केली तर ही पट्टी सरळ पट्टी या भागाला व्यवस्थित जोडली जाणार नाही आणि व्यवस्थित त्याचा आकार देखील बनला जाणार नाही. तर अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी मी इथे स्टिच करत अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कट देखील दिलेले आहेत. कट देऊन झाल्यानंतर ही पट्टी बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये फोल्ड केलेली आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करत स्टिच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदररित्या इथे तुम्ही बघू शकता ही क्रॉस पट्टी आपली जोडून झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे आणि खालच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही क्रॉस पट्टी जोडत हे फॅब्रिक तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडनं आपली क्रॉस पट्टी अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर हे फॅब्रिक बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना तसं कॉर्नरपासून आपल्याला 1 इंचाचं माप टाकत तिथे असं अर्धगोलाकार आकार द्यायचा आहे आणि ते फॅब्रिक कट करून आपल्याला काढायचं आहे. तर अशा पद्धतीने हा पीस आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे आणि त्या पीसवर हा पहिलावाला पीस ठेवत चारही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारत अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे सर्वप्रथम आधी मी टाचण्यानं अटॅच करून घेणार आहे म्हणजे हे दोन्ही भाग हलता कामा नयेत आणि शिलाई मारताना आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या शिलाई याला बसून जाईल.
तर अशा पद्धतीने टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर या फॅब्रिकच्या आपल्याला कडेनं बघा चारी बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने या फॅब्रिकच्या चारी बाजूकडनं मी शिलाई मारून एकमेकाला अटॅच करून घेत आहे। यापूर्वी पण मी आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलवर प्लास्टिक कॅरी बॅग ऑर्गनायझरचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर। तर अशा पद्धतीने खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हे प्लास्टिक कॅरी बॅग ऑर्गनायझर कसं बनवायचं घरच्या घरी कमी खर्चामध्ये ते हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि खूप सुंदररित्या हे आपलं ऑर्गनायझर देखील बनून झालेलं आहे। तर इथे छान असं बोलता बोलता तुम्ही बघू शकता चारी बाजूकडनं माझी या फॅब्रिकला शिलाई मारून झालेली आहे। आणि त्यानंतर या टाचण्या अटॅच केलेल्या आहेत ना, त्या काढून घ्यायच्या आहेत। टाचण्या काढून घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक देखील कट करून काढायचं आहे। तर इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढत आहे। दोन्ही बाजूकडनं हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे। तर अशा पद्धतीने हे ऑर्गनायझरचा आपला बेस बनून तयार आहे। त्यानंतर आपण जी क्रॉस पट्टी कट करून ठेवलेली होती 2 इंचाची ती आपल्याला घ्यायची आहे। आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी या फॅब्रिकला स्टिच करून अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे ही पट्टी मी स्टिच करून अटॅच करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर याला छोटे छोटे असे कट पण देणार आहे। कट द्यायचे आहेत म्हणजे ही जी पट्टी आहे ना, ती आपली एकदम व्यवस्थितरित्या फिनिशिंगमध्ये या फॅब्रिकला बसली जाईल। आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला पुढच्या बाजूकडनं फोल्ड करत स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान आणि फिनिशिंगमध्ये ही पट्टी आपली या ऑर्गनायझरला अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला या ऑर्गनायझरच्या वरच्या बाजूकडनं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला एक प्लेट्स टाकायची आहे आणि तिथे शिलाई मारत ही प्लेट्स आपल्याला या ऑर्गनायझरला तयार करून घ्यायची आहे। आणि सेम त्याच पद्धतीने ऑर्गनायझरच्या दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला तशीच प्लेट्स टाकायची आहे आणि तिथे शिलाई मारून आपल्याला हे ऑर्गनायझर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या या ऑर्गनायझरला प्लेट्स टाकून झालेल्या आहेत। आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना, ते पण कट करून धागेदोरे मी काढत आहे। त्यानंतर या ऑर्गनायझरचं आपल्याला माप काढायचं आहे। तर इथे याचं माप भरलेलं आहे 6.5 इंच। 6.5 इंच असं माप भरलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। आणि निळ्या रंगाचं इथे मी एक फॅब्रिक तयार करून घेतलेलं आहे। तर 7.5 इंच अशी रुंदी ठेवलेली आहे आणि 6 इंच अशी उंची ठेवलेली आहे। आणि हे 2 फॅब्रिक मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूकडनं बघा 1-1 इंचाचं असं माप टाकायचं आहे। म्हणजे ज्या बाजूकडनं आपण 7.5 इंच माप टाकलेलं आहे ना, त्या बाजूकडनं आपल्याला 1-1 इंचाचं माप टाकायचं आहे आणि क्रॉसमध्ये आखत हे फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी कट करून काढलेलं आहे। आणि त्यानंतर या फॅब्रिकच्या खालच्या बाजूकडनं आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करत इथे शिलाई मारत तयार करून घ्यायचं आहे। तर दोन्ही पीसेसला सेम त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूकडनं हे फॅब्रिक फोल्ड करत शिलाई मारून तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने या दोन्हीही फॅब्रिकच्या खालच्या बाजूकडनं हे फॅब्रिक फोल्ड करत मी शिलाई मारून तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला ऑर्गनायझर अडकवण्यासाठी एक पट्टी तयार करायची आहे। तर ती पट्टी मी 1/2 इंच इतकी रुंदीची आणि 4 इंच इतकी लांबीची मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर निळ्या रंगाचं जे फॅब्रिक आहे ना, त्याच्या दोन्ही फॅब्रिकचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि मध्यभागी ती 4 इंचाची पट्टी ठेवत आपल्याला तिथे शिलाई मारत ही पट्टी या फॅब्रिकला जोडून घ्यायची आहे। तर इथे शिलाई मारून मी हे पट्टी जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसरं फॅब्रिक त्यावर ठेवत तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे। आणि त्यानंतर याचे कॉर्नर आहेत ना, ते आपल्याला कट करून काढायचे आहेत आणि कॉर्नर कट करून झाल्यानंतर हे आपल्याला पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपलं पलटी करून सरळ करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला ते ऑर्गनायझर घ्यायचं आहे आणि ते याच्या आतमध्ये आपल्याला 1/2 इंचाचं मार्क करत तिथे शिलाई मारून हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजलं जाईल की हे दोन्ही पीसेस आपल्याला कशा पद्धतीने
एकमेकाला स्टिच करून घ्यायचे आहे। तर इथे एकदम व्यवस्थितरित्या मी हे दोन्ही पीस एकमेकावर सेट करत इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत हे अटॅच करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने शिलाई मारत मी हे ऑर्गेनायझर आपलं तयार करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे देखील कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्या वरच्या बाजूकडनं पण एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे मी या ऑर्गेनायझरच्या वरच्या बाजूकडनं अर्धा इंचाची दाब शिलाई देखील मारून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आपलं ऑर्गेनायझर बनून तयार आहे आणि किती छान देखील दिसत आहे। त्यानंतर इथे मी या निळ्या रंगाच्या फॅब्रिकचा एक बो बनवलेला आहे आणि तो इथे अशा पद्धतीने स्टिच करत अटॅच करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक पण दाखवत आहे। किती छान आणि सुंदर असं हे आपलं प्लास्टिक कॅरी बॅग ऑर्गेनायझर बनून तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।